भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 6वा खंड चालू असून 6ठ खंड चालला असून या 6व्या खंडातील भाग 4 आपण पाहत आहोत. भाग 4मधील चॅप्टर 2 विशाखेची दृढ श्रद्धा त्याचा याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेतो. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम देसना सुखा संघर्ष सामगी श्रमागान तपो सुख. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात होत आहे. विशाखेची दृढ सौदा, विशाखेची दृढ श्रद्धा. चॅप्टर 2 अंग देशातील भद्दीय नगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक याजकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचरणी जिथे मैत्रिणी, 500 दासी व 500 रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी तिला पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धाजवळ पायीच गेली. भगवान बुद्धाने तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांचे उपासिका बनली. त्यानंतरच्या पंधरवाड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कोशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या माता पित्यासह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्यांचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठवले होते. हे लोक फिरत साकेतला येऊन पोचले. याला साकेत जे आज म्हणतो आपण ते पूर्वी आता त्याला अयोध्या हे नाव दिलेले, पूर्वी त्याला साकेत हे नाव होतं. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना त्यांच्या दृष्टीस पडले. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचरिणी मैत्रिणी आश्रयासाठी धावल्या म्हणजे पळाल्या. पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी
हे दूत उभे राहिले होते तिथे पोचली. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का भिजण्यापासून वाचवले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्येची स्थिती असते. त्यांना विद्रूप राहून चालत नाही, असं तिनं त्या लोकांना उत्तर दिलं. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारावून गेली. त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरवला गेला, म्हणजे सोयरिकीचा. प्रसेनजिताला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मेघार, पुण्यवर्धन आणि त्यांचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बातचितीनंतर त्याने स्वतः लक्ष घातले. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 स्वर्णकाराची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाह प्रीत्यार्थ धनाच्या 500 गाड्या, स्वर्णपात्रे व पशुधन इत्यादिकांच्या 500 अशा अर्पण केल्या. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला लग्न झाल्यानंतर, तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला उपदेश करण्याच्या निमित्ताने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मेघारानेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या, या सर्वच लेकी बाळांनी सूचना लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली सूचना होती घरातील अग्नी बाहेर न देणे. नंतर दुसरी सूचना होती बाहेरचा अग्नी घरात घेऊ न देणे, जेणेकरून जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे. प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शविणे, अशा प्रकारच्या सूचना त्या मुलीला देण्यात आल्या विशाखेला. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थाची नियुक्ती केली. तिच्यासोबत तिच्या सासर जाता वेळेस तिच्यावर कसला आरोप आला तर त्यांची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते.
आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फ जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहाराचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या. तिला जे सप्रेम भेट दिल्या होत्या त्या सर्व तिने गरीब लोकांना वाटून टाकल्या. मिगार निगंठाचा उपासक होता, म्हणून मिगार जो होता हा त्या जैन धर्माचा निगंठ म्हणजे जैन धर्माचे धर्मगुरू होते त्याचा तो उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने त्या निगंठांना म्हणजे त्या जैन धर्मगुरूंना प्राचारण केले, म्हणजे आपल्या घरी बोलवलं आणि त्यांचे स्वागत करण्यास विशाखेला सांगितले. पण त्यांची नग्न अवस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. विशाखेनं मी नाही म्हणे अशा या भोंगळे लोकांचं स्वागत करणार किंवा मी त्यांचं दर्शन नाही घेणार. आता निगंठाने हट्ट धरला. तो सासरा जे होता तो हट्ट धरला त्याने. तो म्हणे हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे, पण मिगाराने कालहरण करण्याची योजले. मग एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टीस आले. तिचा सासरा जेवा लागला, ती वारा घाला लागलेली आहे आणि दारी भिक्षुक बौद्ध भिक्षुक अंगणामध्ये येऊन उभा आहे भिक्षा मागण्यासाठी. मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, म्हणजे तिच्या आडुंगी आला म्हणून ती बाजूला झाली, त्या आपल्या सासऱ्याला दिसावतो भिक्षू म्हणून. पण भिक्खूकडे न पाहता जाणून बुजून तो सासरा त्या मिगाराने भोजन सुरू ठेवले. तो काय त्या भिक्षूकडे पाहेना. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली. मग सासरा काही करेना, मग ती बोलली स्वतः. ती काय म्हणाली, कृपा करून पुढे जा, माझे ससूर शिळे अन्न खात आहेत, असं ती म्हणाली. आता या मिगाराला राग आला. त्याला मी तर ताजी जेवण करत आहे आणि ही माझं नाव बाहेर त्या भिक्षूला सांगते की शिळे अन्न खात आहेत. मिगाराला राग आला सासऱ्याला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, म्हणजे तिला तिच्या माहेराला पाठवून द्यायचा अशी धमकी दिली. पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचा समोर मान्य केले. आणि मग ते 8 जण होते, त्या 8 जणांना तो न्याय दिला. त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले. तिचा काहीच दोष नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धांत केली जावी, म्हणजे मला आता माहेराला जायचं आहे. मिगार आणि त्यांच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली की आमचं चुकलं, तुझंच बरोबर होतं. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार ह्यांना आमंत्रण दिले जावे अशी आड घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. म्हणे मी तशी नाही म्हणे, नाहीतर मी माझ्या माहेराला निघून जाते. जर तुम्ही तथागत भगवान बुद्धाचे भिक्षूंना भोजनदान घरी देसाल तरच मी तुम्हाला क्षमा करू शकते, नाहीतर मी माझ्या माहेरी चालले, मी काही नांदणार नाही. त्याने तसे केले. पण निगंठांच्या दडपणामुळे सरभराई करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपवले.
हो काही हरकत नाही, बोलू भिक्षूला, पण ते सर्व तुलाच करावं लागलं. आम्ही त्या भिक्षूकडे पाहणारसुद्धा नाही, त्यांचं दर्शन घेणार नाही असं त्या सगळ्यांनी घरच्यांनी सांगितलं. त्या भिक्षूचं सर्व तुला सरभरात करावं लागेल. फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धाचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. आम्ही फक्त दुरून ऐकू, आम्ही समोर बी येणार नाही. पण प्रवचनाचा प्रारंभ त्याजवर एवढा पडला की तो उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीची विशाखेची दृढ श्रद्धा होती. हे या चॅप्टरमध्ये आपण ऐकलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्व सबस्क्रायबर मित्रांना, तसेच श्रोते मंडळींना व माझ्या चाहते मंडळींना सर्वांना त्रिवार साष्टांग जय भीम. मित्रांनो, तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथावरील व्हिडिओ गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर मी रोज एक व्हिडिओ टाकत असतो. आता आपले 134 व्हिडिओ म्हणजे 35 व्हिडिओ झाले आहे. आजच्या 35 व्हिडिओ 435 व्हिडिओ होत आहेत. तरी आपण सर्व व्हिडिओ बघावेत, लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि शेअर करावेत ही सर्वांना कळकळीची नम्र विनंती. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्व मानवजातीच्या हिताचं असल्यामुळे जाती धर्माला इथे थारा नाही. कोणत्याही जातीतल्या माणसानं हे व्हिडिओ ऐकावेत, पाहावेत आणि भगवान बुद्धाचं जे आपल्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत, तत्त्वज्ञान आहे, ते स्वीकारावं असं मी आपल्याला नम्र विनंती करतो. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.